दादा मलाच नाही, महाराष्ट्रातल्या कोट्यावधी लाडक्या बहिणींना वाटतं की एकनाथजी शिंदे साहेब हे आमचे लाडके भाऊ पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरती दिसावे। नागपंचमीला प्रत्येक बहीण भावासाठी उपवास करते ना। नागपंचमीचा सण हा भावा बहिणीच्या प्रेमाचा सण असतो। मीच नाही हो, महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य घरातली प्रत्येक लाडकी बहीण आज महादेवाकडे पहिला श्रावण सोमवारी हेच साकडं घालेल की पुन्हा आम्हाला सक्षम करणारा लाडका भाऊ एकनाथजी शिंदे साहेब हे आम्हाला मुख्यमंत्री पदावर दिसावे। ते म्हणतायत की सर्व भाजपच्या नेत्या आणि नगरसेवकांच्या घरासमोर आम्ही आंदोलन करणार। संजय राऊत यांना मिरच्या लागल्यात म्हणून ते मोर्चा काढतायत। संजय राऊतांचं काय गांभीर्यानं घेताय दादा? त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय। कदाचित थोड्या दिवसांनी ते रस्त्यावरती दगड मारत फिरू लागले तर त्याच्यामध्ये आपल्याला आश्चर्य वाटून घेण्याचं कारण नाही। रोज उठायचं आणि सूर्यावरती थुंकायचं, याच्याशिवाय त्यांना दुसरा कुठलाच उद्योग नाही। पण सूर्यावरती थुंकलं की थुंकी तुमच्याच तोंडावरती पडणार आहे याचं भान राहू द्या। खरं तर नागपंचमीचा सण हा माहेरवाशिणींचा सण असतो आणि प्रत्येक माहेरवाशिणीनं आपल्या माहेरी जायचं असतं आणि आनंदानं हा सण साजरा करायचा असतो। आज पुणेमध्ये सन्माननीय विशाल भाऊंनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हजारो महिलांना तोच माहेरपणाचा आनंद देण्यासाठी नागपंचमीचा कार्यक्रम ठेवलाय। शिवसेना आमचं माहेर आहे, एकनाथ शिंदे साहेब आमचे भाऊ आहेत, त्यामुळे आम्हालाही माहेरपणाला आल्यासारखं वाटतंय आणि सगळ्या लाडक्या बहिणी आज अत्यंत सुखानं नागपंचमीच्या सणाचा आनंद घेणार आहेत। पण थोडीशी माझी अवस्था भाऊ वेगळी ह्याच्यासाठी आहे की दिल्लीचा महिनाभराचा अधिवेशनाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर मी सोलापूरला घरी न जाता थेट नांदेड हिंगोली दौऱ्याला सुरुवात केली आणि 15 ऑगस्टलाच माझ्या सख्ख्या बहिणीचे पती वारले आणि मला कार्यक्रम एक नायगावचा सोडून मला त्यांच्या अंत्यविधीसाठी जावं लागलं। पण रात्री 2:30 वाजता अंत्यविधी संपून पुन्हा पहाटे 5ला मी दौरा पूर्ण करण्यासाठी प्रवासाला निघाले। मी विशाल भाऊंना वेळ दिलेली होती, त्यांनी इतकी तयारी केली होती आणि सगळ्या लाडक्या बहिणींना मला भेटायचं होतं आणि सार्वजनिक जीवनात काम करत असताना वैयक्तिक सुखदुःख बाजूला ठेवावे लागतात। आज सख्ख्या बहिणींच्या पतीचा 3रा दिवस आहे, पण आज इथला कार्यक्रम करून पक्षाचं कर्तव्य पूर्ण करून संध्याकाळपर्यंत घरच्या कर्तव्यावरती रुजू होणार। काय वाटतं एकूण शिवसेनेचं महिला विंग कशा पद्धतीनं वाढवणार आहात येणाऱ्या काळात? शिवसेनाची महिला विंग ही अत्यंत धडाडीनं काम करते। हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे हे शिवसेना महिला आघाडीला कायम रणरागिणी म्हणायचे आणि आज एकनाथजी शिंदे साहेबांनी तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिलेला लाडकी बहीण म्हणून जो सन्मान दिला आणि माझ्यासारख्या एका सर्वसामान्य घरातल्या मागासवर्गीय मुलीला राज्यसभेसारख्या सर्वोच्च सभागृहात जे पाठवलं, त्यामुळे मला वाटतं की महिलांना केवळ 1500 रुपयाची ओवाळणीच नाही तर राजकारणात सुद्धा त्यांचा आवाज बळकट करण्याचं काम ते करतात। आज आमच्या सखुमाईसारख्या नववारी साडीतल्या महिला सुद्धा या जिल्ह्यामध्ये शिवसेनेचं काम मागच्या 35 वर्षापासून अत्यंत नेटाने करतात। आम्हीही सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादानं आणि युवा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवदुर्गा शिवसंवाद यात्रा संपूर्ण राज्यभरात काढतोय। त्याचाच एक भाग म्हणून नांदेड असेल, हिंगोली असेल, जालना असेल, बीड असेल, अशा प्रत्येक भागामध्ये फिरून तिथल्या महिला नेतृत्वाशी हितगुज करणं, ज्या महिलांनी निवडणुका लढवलेल्या आहेत त्यांचे प्रश्न जाणून घेणं आणि त्याचबरोबर महिला नेतृत्व आणखी सक्षम करण्यासाठी काय करावं लागेल याचाच आढावा आम्ही प्रत्येक विधानसभा मतदारसंघ वाईज घेतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।